नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंच्या, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर आज डिटेलमध्ये सर्व देव तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले जातील. अशा पद्धतीने देव वगैरे सगळे घासून झालेले आहेत. म्हटलं चला आज दाखवूया आपल्याकडे कोणकोणते देव आहेत ते. तर तुम्हाला आहे ना इथं खालचं दिसणार नाही थोडंसं. तर हा फोटो मसवड सिद्धनाथाचा आहे, आमच्या कुलस्वामीचा. तर तो मी मध्ये ठेवत असते. त्याला लागूनच श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवत असते. त्याच्यानंतर बघा वैभव लक्ष्मीचा फोटो आहे हा. तर तो पण मी इकडच्या साईडला ठेवत असते. देवांची मांडणी करून घेते. आज गुरुवार आहे तर सगळे देवांचे तांदूळ पण बदललेले आहेत, तुम्हाला दाखवते. तर बघा सगळं तांदूळ वगैरे चेंज केलेला आहे. आणि हा सत्यनारायणचा पूजा आम्ही इथं ज्यावेळी भाड्यानं राहायला आलो ना, तर त्यावेळी ह्या घराची सत्यनारायण पूजा झाली नव्हती. मग आम्ही हा फोटो आणून पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची पूजा केंद्रात जशी करतात तशा पद्धतीनं मी केली होती. आणि 1-2-3 वेळा केलेली होती, पण आपल्या महिलांचे काही अडचणी असतात ना, मग त्यामुळे मग मी पुन्हा काय केलेली नाही. पण हा फोटो मी पूजत असते. आणि मला सत्यनारायणचा फोटो खूप छान पहिल्यापासून आवडतो, लहान असल्यापासून. आणि हा महालक्ष्मीचा फोटो हा पण आम्ही दिवाळीला इथं आल्यावरच घेतला होता. माझ्याकडे होता पण ती उभारलेली महालक्ष्मी होती. मग बरेच जण म्हणले की उभारलेली महालक्ष्मी नसावी, तर मग मी अशा पद्धतीनं बसलेली महालक्ष्मीचा हा फोटो घेतलेला आहे. आज म्हटलं तुम्हाला सगळं देवांचं म्हणजे माझ्याकडे कोणकोणते देव आहेत, मी कधी घेतले ते सांगावं. आधी माझ्याकडं जे देव होते ते मला कोणी कोणी दिलेले होते. मग ते सगळे मी देव आहेत ना असे एका कापडावर ठेवून त्यांची पूजा केली विधिवत. आणि त्यांना आहे ना पंढरपूरच्या नदीमध्ये सोडून आले. आणि हे जे दिसत आहेत ना देव, हे सगळे मी नवीन घेतलेले आहेत. फक्त हा मी घेतलेला आम्ही ज्यावेळी वेगळं राहिलो ना त्यावेळी आमच्याकडे फक्त हा लग्नातला बाळकृष्ण एवढाच होता, बाकी आमच्याकडे कोणते देव नव्हते. मग त्यावेळी मी हा आहे ना मसवड सिद्धनाथाची मूर्ती आम्ही तिथून घेतली होती. मला मोठी घ्यायची होती, पण आमच्या नणंदबाईंना, मोठ्या नणंदबाईंना ही मूर्ती आवडली. त्या म्हणल्या की हीच घे. मग त्यांचं मन पण नको दुखायला म्हणताना मग आम्ही ही घेतली. त्याच्यानंतर जो मी तुम्हाला फोटो ठेवलेला दाखवला ना, मग एवढ्या 2च मूर्त्या आणि गणपती एक होता माझ्याकडं, तो विसर्जन केला. तो माझ्या माहेरूनच दिलेला होता मला, मग तो पण विसर्जन केला. मग 3 देव होते, मग तो फोटो आम्ही घेतला. आणि लग्नातली घंटी पण होती, ती पण आम्ही विसर्जन केली. आणि हे सगळे देव मग मी नंतर नवीन घेतले. फक्त जुन्यातले म्हटलं तर हे 2च आपल्याकडे आहेत. आणि फोटो वैभव लक्ष्मीचा आणि आमच्या कुलस्वामीचा. त्याचबरोबर स्वामींचं पण फोटो आम्ही तिथं आल्यावरतीच घेतलेला आहे. मी केंद्रात ज्यावेळी जायला चालू केलं ना, तर त्यावेळी आम्ही तो फोटो घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने सगळे देव झालेले आहेत. पण हा आहे ना ही मूर्ती आहे ना, जर आमचं नवीन घर झालं ना तर मी म्हणते की ह्याच्यापेक्षा थोडी मोठी घ्यावी असं आहे डोक्यात चालू. आता पुढं बघूया काय होते. आणि हे नंतर मी 1-1, 2-2 करून सगळ्या मूर्त्या ह्या घेतलेल्या आहेत. ही मूर्ती गुरुदेव दत्तांची आणि ही महालक्ष्मीची मूर्ती मी एकदम घेतलेली होती. तर ही मला खूप आवडली होती. त्याच्यानंतर त्याच्या आधी मग हे गणपती, विठ्ठल, रुक्मिणी वगैरे घेतलं होतं. आणि हे माझ्या मिस्टरांना त्यांच्या कामावरती भेटलेले आहेत श्रीराम. तर आता जवळच आलेली आहे श्रीरामनवमी. तर खूप छान वाटतंय घरामध्ये रामाची मूर्ती आहे ते पाहून. तर आपण त्यांचीही त्या दिवशी छान अशी पूजा करूया. आम्ही बाजूला राहिल्यानंतर 1 ते 1.5 वर्षानंतर तुळजापूरला गेलो होतो. मग तिथून ही तुळजापूरची अंबाबाई आम्ही घेऊन आलेलो होतो. म्हणजे ज्यावेळी सुरुवातीला आम्ही बाजूला राहिलो ना त्यावेळी माझ्याबरोबर ही तुळजापूरची अंबाबाई, बाळकृष्ण
तो आमचा गणपती मसवड सिद्धनाथ एअरटेल कंपनीचा फोन. आणि एवढंच आमच्याकडे थोडेच होते आणि नंतर मग आम्ही घेत गेलो छान असं. तर मी जे हे पुरुष देव आहेत ना त्यांना पहिला हळदी कुंकू लावायचे, पण मला एक जणांनी सांगितलं की त्यांना अष्टगंध लावत जा. मग मी तेव्हापासून आहे ना त्यांना अष्टगंध लावत असते. आणि आज गुरुवार असल्यामुळं सगळे देव मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत, कारण की मग शुक्रवारी खूप गडबड वगैरे होत नाही. तर ही गोमाता आहे ना आम्ही एकदा पंढरपूरला फिरायला गेल्यावर मला आमच्या मामीने घेऊन दिलेली आहे. मी सांगितलेलं सुद्धा आहे वाटतं तुम्हाला एकदा. तर मी ती ह्या साईडला ठेवत असते. आता तुम्हाला ते दिसते ना, दिसते. तर अशा पद्धतीनं आणि आम्ही तुळजापूरला गेलेला व्हिडिओ टाकलेला होता, त्यावेळी ह्या पिवळ्या कवड्या असाव्यात आपल्या देवाऱ्यामध्ये म्हणून. तर त्यासाठी मग मी अशा ह्या 7 कवड्या आणलेल्या आहेत. तुळजापूरच्या अंबाबाईचं आहे, त्यांच्या गळ्यातही अशा कवड्या असतात. आणि ही महालक्ष्मीची मूर्ती तर मला खूपच अशी जास्त आवडते. मी लहान असताना सर्वात जास्त श्री गणेशाची आणि महालक्ष्मीची सेवा जास्त केलेली आहे, त्यामुळे मग मला ते जरा जास्तच प्रिय आहे. हात आहे ना असेच नाही ठेवत, त्याच्यावरती अशा पद्धतीनं कुंकवानं आहे ना असं मेहंदी काढल्यासारखं मी काढत असते आणि मला ते खूप आवडतं. आणि माझं मन पण खूप असं प्रसन्न राहते असं बघितल्यावरती. असं मी कुठंच बघितलेलं नाही आहे, पण एकदा मी माझ्या हातावरती मेहंदी काढल्यावरती आपला हात किती सुंदर दिसते. मग आपण असं महालक्ष्मीच्या मूर्तीला करूया असं मला डोक्यात आलं आणि मग मी तेव्हापासून मी असंच करत आहे. त्यांच्या हाताला असं हळदी कुंकवाचं मिक्स करून मी अशा पद्धतीनं हे लावत असते. तर अशा पद्धतीनं मी लावते हाताला वगैरे. हे सुकल्यावरती पण खूप सुंदर दिसते. तर तुम्ही म्हणणार आमचा गुढीपाडव्याचा व्हिडिओ आलेला नाही आहे. तर आम्ही असं ठरवलेलं होतं की आमचं जवळ स्वतःचं घर होत नाही तर इथं काय गुढी उभा करायची नाही, आपण आपल्या नवीन घरामध्ये गुढी उभा करायची. त्यामुळे मग आम्ही इथं गुढी उभा केलेली नाही आहे. हा खूप वर्ष झालं गंगाजल आहे, यामध्ये खूप वर्ष झालं. हे मला एक जणांनी दिलेलं होतं आणि हे माझ्या मिस्टरांनी आणलेलं आहे. हे प्रयागराजचं जल आहे. तर मी आज नारळ बघायला गेलेली होती दुकानात, तर नारळ भेटला नाही आहे मला त्या ह्याच्या मापानं, कलशाच्या मापानं. तर आता कधी भेटते माहिती नाही. तर आहे ना आता ह्याला सगळ्याला मी हार घालून घेते आधी. हे हार पण मी पंढरपूरवरून आणलेले आहेत 15-15 रुपयाला. तर हे हार आणले ना तर मूर्त्यांना खूप मोठे होतात. मग मी त्याच्या पाठीमागे ना अशा काही गाठी वगैरे मारून हे प्रत्येक मूर्तीच्या हिशोबानं मी ह्याला सेट केलेलं आहे. आता इथं बघा, इथं मी अशी गाठ मारलेली आहे. आणि हार असे घातल्याने फुलं जरी नसली ना तरी पण खूप छान दिसते. पण मग मी आता गेले होतेच बाहेर, तर आमच्या इथं आहे ना त्यांच्याकडं, आमच्या इथं ज्या राहतात ना त्यांच्या घरी जास्वंदाच्या फुलांचं झाड आहे. आणि मग त्यांनी घालून त्यांच्या झाडाला राहिलेली होती फुलं. मग म्हटलं चला आता दुकानला आलोयच तर जाता जाता फुलं पण घेऊन जाऊया. मग मी त्यांना विचारलं की मी फुलं घेऊ का, तुम्ही घातली का तुमच्या देवाला. मग त्या म्हणल्या हो घातली, घ्या ना. मग मी त्यांच्या इथनं येताना पण फुलं घेऊन आलेली आहे. आणि आपल्या झाडाला पण फुलं आज आली होती भरपूर जास्वंदीची, ती पण तुम्हाला दाखवते. आणि उद्या शुक्रवार आहे. हार घातल्यावर किती सुंदर दिसत आहेत ना देव. आणि आपल्या झाडाला पण उद्याच्याला येतीलच. तर अशा पद्धतीनं सगळ्या देवांना मी हार घालून घेतले.
आणि हे आहे ना, माझ्या बहिणीचं लग्न झालं त्यावेळी आम्ही पंढरपूरला गेलतो, मी, मामी आणि माझा 3 नंबरचा भाऊ. तर हे मला आहे ना माझ्या 3 नंबरच्या भावानं हे कासव आणि ही प्लेट घेऊन दिलेली आणि हा तांब्या देवासाठी. तर हा बघा, त्यावेळी हा 100 रुपयाला मला भेटला होता आणि हा खूप जाड आहे, एवढा जाड आता तांब्या भेटत नाही, थोडे हलकेच तांबे असतात. तर आता ह्याला पण अशा पद्धतीनं मी लावून घेतले. आता सगळे देव तेन ठेवल्यावरती मग आपण ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं. हे ताट आणि ह्या वाट्या आहेत ना, मी गेल्या वर्षी दिवाळीत महालक्ष्मीचं आपलं पूजन होतं त्यावेळी वाटी आणलेली होती. काहीतरी खरेदी करायचं म्हणताना आम्ही अशा पितळेच्याच वस्तू खरेदी केलेल्या होत्या. आता त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं अन्नपूर्णा देवी बसवायची आणि खाली तांदूळ टाकलेला आहे, त्याच्यावर हळदी कुंकू टाकले आणि पुन्हा त्याच्यावरती मी असं तांदूळ टाकते. आता हे तांदूळ 8 दिवसातनं किंवा 15 दिवसातनं बदलते. खराब झालं तर 8 दिवसातनं मी बदलते, नाही तर मग मी 15 दिवसातनं बदलते, पौर्णिमा अमावस्या आली की. आणि ही जी नाणी आहेत ना ती आम्ही साठवून ठेवलेली होती आणि आम्ही दिवाळीमध्येच फक्त पूजन करायचो. मग म्हटलं आपण दिवाळीतच का पूजन करायचं, आपण रोज पण ह्याची पूजा केली तर काय बिघडते ना, लक्ष्मीच आहे म्हणताना त्यावेळीपासून आहे ना मी अशा पद्धतीनं हे नाणी कपाटातून बाहेर काढले. अजून खूप आहेत पण त्यातली मी जी पूजायची ती अशा पद्धतीनं बाहेर काढून ठेवलेली आहे. आणि त्यामध्ये बघा माझ्याकडं 4 अशा दुर्गा मातेचे कॉइन होते, तुम्हाला दिसते का? हां दिसते बघा, दुर्गा माता ह्याच्यावरती आहे. तर ते पण मी ह्याच्यामध्येच ठेवते. आणि माझ्याकडे ज्ञानेश्वर पण आहेत पण ते मी काढलेले नाहीत, ते त्यातच ठेवले, दिवाळीला पूजले जातात. तर अशा पद्धतीनं मी हे 21 कॉइन आहेत ते पूजत असते. आणि हे श्रीयंत्र मी केंद्रातूनच घेतलेलं आहे आणि मला त्यावेळी 1100 रुपयाला पडलेलं होतं. आता ह्यांना सगळ्यांना ज्याच्या त्याच्या जागेवरती आपण ठेवूया. तर पहिल्यांदा मी इथं अशी गणपतीचे पूजन करून घेत असते दिवा लावून. त्याच्यानंतर मग सगळ्या मूर्त्यांना व्यवस्थित धुवून स्वच्छ करून हळदी कुंकू लावून मग अशा पद्धतीनं त्यांची स्थापना करत असते. तर आज देवांना आहे ना खूप अशी फुलं भेटलेली आहेत, त्यामुळे मला पण असं खूप आनंद झालाय. आणि हे 1.25 रुपया आहे ना हा. तर बघा ह्याला पहिला 4 आणे म्हणायचे, इथं 25 पैसे लिहिलेलं आहे का, आता हे चालत नाही. मग हे असं नाही का कुठंतरी पडून जाणार, हरवणार, मग हे आपले मुलांना आपल्याला दाखवता येणार नाही म्हणता येणार. मी हा 1.25 रुपया महालक्ष्मीच्या पुढं कायम पूजत असते आणि हा असाच कायम पूजला जाईल, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तर पूजला जाईल. माझ्या मनामध्ये आलं ना तर मग मी सगळ्या देवांना जी वस्त्र शिवलेत ना ते सगळ्या देवांना मी घालत असते. ज्यावेळी असं सणवार काहीतरी असलं की मला मूड असला की मग सगळ्यांचे त्यांना वस्त्र घालून ठेवत असते. अशा पद्धतीनं ही आजची पूजा. आता देवाला नैवेद्य देऊन दाखवायचा. असा एक श्रीखंडाचा डब्बा केलेला आहे, ह्यामध्ये फुटाणे आहेत, शुक्रवारी लागतात म्हणून. आणि हे आता खडीसाखर आणलेली आहे. कधी साखर, खडीसाखर, शेंगदाणे जे दाखवावं असं वाटते ते दाखवते, पण आता काय केले की आपले महिन्याचे प्रॉब्लेम असतात ना, तर त्यासाठी अशा प्रकारे मी देवांसाठी डब्बे केलेले आहेत. आणि मग त्यातलं आपण ते बाजूला ठेवायचे जेणेकरून आपला हात लागत नाही त्याला आणि आपल्या देवांना नैवेद्यही असा छान बिन शिवलेला वगैरे आपल्याला अर्पण करता येते. तर अशा पद्धतीनं आज मी वाहिलेली आहे खडीसाखर देवांना. मंदिराखाली पण अशा पद्धतीनं जागा आहे, तर मला वाटते की आता इथंच अशा पद्धतीनं
नैवेद्याचे डबे आपण आता इथंच ठेवावे, तर मग मी आता हा पण डबा इथंच ठेवणार आहे सरकवून खाली. ते इथंच ठेवते आता. आणि तुम्ही म्हणणार आता ज्या नवीन ताई आहेत ह्यांनी 2 वाटीमध्ये का बरं नैवेद्य ठेवलेला आहे, तर एक गणपतीसाठी आहे आणि हे आपल्या सर्व देवांसाठी आहे. तुळशीपत्र गणपती बाप्पांना चालत नाही, त्यासाठी मग मी असं गणपती बाप्पा नको उपाशी बसायला म्हणताना मी 2 वाटी त्यांना दाखवत असते. आणि बघा इथं एवढी सारी अशी आपल्या झाडाची ही फुलं आहेत, तर मी ही तोडली होती आणि पाण्यामध्ये ठेवली होती, कारण की कसं इकडे जास्त उन्हाळे थोडे कोमजून जातात ना देवपूजा होईपर्यंत, त्यामुळं मग पहिल्यांदा आता हे मी अर्पण केलेलं आहे श्री गणेशांना. त्याच्यानंतर आपले कुलस्वामी जे आहेत त्यांना. आता बघा हे फूल आहे ना, हे फूल मी आमच्या शेजारच्या आहेत ना तिकडं विजया आणि मोना त्यांचं नाव आहे, तर त्या माझ्यापेक्षा लहानच आहेत म्हणून मी तुम्हाला त्यांचं नाव घेऊन सांगितलं. तर त्यांच्या घरी झाड आहे, तर मग मी आता दुकानला गेलते, येता येता मी त्यांच्या घरून आणले आणि त्या दोघी पण खूप छान आहेत, त्यांच्या सासूबाई पण खूप छान आहेत. जास्त फुलं असली तरी कधी कधी मला फोन करून पण म्हणतात की तुम्हाला फुलं पाहिजे असली तर घेऊन जावा. पण मी झाडं वगैरे पण आणलेली आहेत, पण कसं होते कधी येते कधी येत नाही झाडांना फूल. आता उन्हाळ्यामध्ये असं चालू राहते ना. तर बघा एक स्वामींना आणि इकडं वैभवलक्ष्मीला पण मी घातलेलं आहे. आता लक्ष्मी मातेला घालूया. तर आज इतकी जास्वंदाची फुलं निघाली आहेत ना, तर मला खूप असं आनंद झालाय की नाही का, आज सगळं देवांना जास्वंदीची फुलं आपण वाहणार आहोत. आणि आज बघा की योगायोगानं मी आहे ना गुलाबीच वस्त्र पण अंतरलेलं आहे. स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी मी पिवळं वस्त्र अंतरलेलं होतं आणि त्यावेळी मी पिवळं वस्त्र आणताना माझ्याकडून थोडं कमी आणलेलं होतं, त्यामुळं ते वरच्या त्या 2 पायरींलाच होतं. मग खाली मी सगळ्या वस्त्रांमधलं कोणतंही वस्त्र अंतरत असते. तर मग म्हटलं आज गुरुवारी पिवळं नको टाकायला, जर गुरुवारी आपण टाकतोच, मग आज योगायोगानं मी इथं गुलाबीच वस्त्र घेतलेलं होतं आणि सगळं फुलं पण गुलाबी खूप सुंदर दिसत आहे. आज सगळे घरातले देव तुम्हाला दाखवलेले आहेत एक एक करून. आज खूप छान अशी देवांना जास्वंदीची फुलं घातलेले आहेत. आता आपण रांगोळी काढूया. वेगवेगळ्या पद्धतीनं मी दरवेळी रांगोळी काढत असते. आज बघूया कोणती काढते. जास्तीत जास्त स्वस्तिक वगैरे काढत असते आणि अशा वेगवेगळ्या रांगोळ्या काढायला मला पहिल्यापासून खूप असं आवडतं. तर इथं सगळं हाताला आपल्या येईल असं सगळ्या वस्तू मी ठेवलेल्या असतात. प्रत्येक वेळी मी सगळी पूजा झाल्यावरच दाखवत असते. तर म्हटलं आज आपले सगळे देव आपण कोणकोणत्या देवाचे पूजन करतो आणि काय काय करतो हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगावं असं वाटलं. म्हणताना आजचा जास्तीत जास्त व्हिडिओ आपला देवांवरतीच आहे. कोणत्या मूर्त्या मी पूजते आणि किती आहेत हे तुम्हाला आता कळलंच असेल ह्या व्हिडिओमधून. आता मी काल बघा संध्याकाळी सगळा कट्टा वगैरे पण स्वच्छ पुसून धुवून ठेवलेला होता. आज गुरुवार आहे, तर छोटं पालीचं पिल्लू कुठून आलं माहिती नाही आणि ते रात्रभर त्या कट्ट्यावर फिरत होतं. मग आता देवपूजा झाली की मी किचन कट्टा पण स्वच्छ असा आवरून घेणार आहे. कट्टा आवरून झाल्यावर काहीतरी फराळाचं पण करून खाते. आणि घरातली देवपूजा मी कोणाला करायला देत नाही, कारण की ते देव इकडचे तिकडं असे आहे ना, सगळी देवांची मांडणी आहे ना ते विस्कळीत करून ठेवतात. त्यामुळं देवपूजा मीच करत असते. आणि झाली रांगोळी काढून. इथं केशरी टिपक्या मी देत आहे, जेणेकरून आहे ना रांगोळी खूप अशी उठावदार दिसेल. तर कधी मी स्वस्तिकचे वेगवेगळे प्रकार, पावलांचे वेगवेगळे प्रकार आणि कोणत्या छान अशा डिझाईन वाटतील, सोप्या वाटतील, त्या अशा पद्धतीनं मी रांगोळी इथं काढत असते. तर बघा किती सुंदर दिसते ना रांगोळी. आता इथं आहे ना आपण देवासाठी पाणी घेऊया आणि ते झाकूया. जिथल्या तिथं सर्व साहित्य ठेवते आणि जी रांगोळी काढली आहे त्याच्यावरती हळदी कुंकू इथं टाकून घेते मी. आता छान असं धूप लावूया आता. तर अर्धी धूप इथंच मी ठेवलेली होती हळदी कुंकवाच्या करंटामध्ये. तर छान धूप ओवाळून घेते देवांना. आणि अगरबत्ती तुम्हाला माहीत आहे मी देवापाशी लावत नाही, ती साईडला लावते.
तर चला आता कट्टा वगैरे पुसून घेते. तर कट्टा ते सगळा स्वच्छ धुवून झालाय, डेटॉल वगैरे टाकून सगळा कट्टा क्लीन केला. देवपूजेची भांडी आणि चहाची भांडी, मी चहा पिलेला सकाळी, ते असं सगळं बेसिंग वगैरे घासले. ते बेसिंगला डाग दिसतात कारण की बोरचं पाणी आहे. आणि इकडं आपली ही देवपूजा छान अशी झालेली आहे. अगरबत्ती मी लांब लावते, नवीन ताईंना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी. आणि धूप आहे ती मी तिथं लावते. आणि रांगोळी वगैरे सगळं बेसिंगच्या खाली ठेवलेलं असते. तर अशा पद्धतीनं किचन स्वच्छ करून झालेलं आहे. आणि आता मी गॅसची पण पूजा करून घेणार आहे. आता इथं आहे ना, मी जे देवाला कुंकू हळदी कुंकू एकत्र करते ना, त्यानंच इथं स्वस्तिक काढत आहे. आणि त्याच्या पुढं पण आहे ना, मग मी अशा टिपक्या देते. आणि गॅसला पण पुढं 5 टिपक्या देऊन घेते. हळदी कुंकू मिक्स असल्यामुळं ते काय असं वेगळं करायला लागत नाही. तर ते डार्क होत नव्हतं, त्यामुळे मी पुन्हा डार्क केलं. थोड्याशा अक्षदा ठेवल्या आणि पाया पडले. तर काल पाऊस आला होता आणि सगळं आता मी गच्ची वगैरे सगळी धुवून काढली होती, पण पाऊस आल्यामुळं पुन्हा असं सगळं झालेलं आहे. आणि कपडे वाळलेले आहेत, इकडं तुम्ही पाहू शकताय. आणि असं ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि गरम पण खूप होत आहे. तर आता कपडे काढून नेते खाली आणि घड्या मारते. तर बघा, ढगाळ वातावरण झालेलं आहे, कपडे पण वाळलेले आहेत. म्हणलं अचानक दुपारी पाऊस वगैरे जर आला तर भिजून जातील. तर आधी कपडे काढूया आणि मग बाकीचं जे राहिलेलं आहे ते काम करून घेते. आता सगळे कपडे काढून घेते. तर इकडं तुळशी सुकलेल्या होत्या, त्या काढून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर होम हवनासाठी आपल्याला उपयोगी पडतात त्यासाठी. तर कपडे आणलेले आहेत, आता सगळी घडी मारते. तर उलटीच घडी मारून ठेवत असते, म्हणजे इस्त्रीला घेतल्यावर आहे ना, ते सरळ करून व्यवस्थित असे करता येतात. आभाळ आलेला आहे आणि गरम होत आहे, त्यामुळं पंखा फास्ट लावल्यामुळं तुम्हाला असा आवाज येत आहे आज व्हिडिओमध्ये. आणि पाडवा झाला की अशा पद्धतीनं अचानक पाऊस आहे ना, सगळीकडंच चालू आहे. आणि आज आमच्या इकडं पण संध्याकाळी येणार आहे होते. असाच उलटा असं घडी मारते व्यवस्थित असा. आणि छान अशा लहान घड्या करून ठेवते, कारण की मला लहान घड्याच आवडते त्यासाठी. तर अशा पद्धतीने सगळे कपडे घडी झालेले आहेत, आता ठेवते. तर आपल्या झाडाचा कडीपत्ता आता तोडून घेऊया आता आपण. तर खालची तोडून घेतलेली आहेत, वरती नवीन नवीन पालवी यायला लागलेली आहे याला. आणि ह्याला खूप असा वास आहे. तर आता बटाटे शिजायला घालते आधी. तर बघा, खूप थोडंसं पाणी घेतलेलं आहे, अर्धा तांब्या म्हटलं तरी चालेल. आणि बटाटे अर्धा किलो आहेत साधारण. तर आता हे सगळे शिजवून घेते, म्हणजे नंतर सारखं सारखं कुकर लावायला बटाट्यासाठी लागणार नाही आहे. आणि थोडंसं पिंक सॉल्ट टाकते. आणि आता 1-2 शिट्या करून घेते, म्हणजे ना आज गुरुवार आहे, भाजी होईल त्यासाठी. आणि मग संध्याकाळी बघूया काय करायचं ते. तर आता सगळं थोडं काम झाले, तर थोडंसं चहा प्यावा असं वाटलं, तर आता कुकर इकडं ठेवते आणि इकडं चहासाठी पातेलं ठेवते. गॅस स्वच्छ पुसला ना की खूप छान वाटते. आणि ते पाल वगैरे येऊन गेल्यावर तर असं किळस आल्यासारखं होते, मग मला काय करावं असं वाटत नाही. कट्टा स्वच्छ असला की मग किती पण स्वयंपाक केला तरी छानच वाटतो. किती पण वेळ कट्ट्यासमोर आपण असं काम करू शकतो. कट्टा घाण असल्यावर ते काही छान वाटत नाही. तर आता मी जास्त काही उकळत नाही आहे, कारण की मी जास्त उकळलेला चहा पित नाही. आणि छान असं फुलपात्रामध्ये ओतून घेते, कारण की मला फुलपात्रामध्ये चहा प्यायला आवडतो खूप. तर अशा पद्धतीनं खूप सुंदर असा चहा झालेला आहे. तर या चहा प्यायला सगळेजण. मी चहा पिला, चहाची भांडी घासली आणि चहा पिल्यानंतर आहे ना, इकडचा कुकर इकडं ठेवला आणि माझ्या लक्षातच नाही बघा हा गॅस बंद करायचा. आता मी बंद करते. हा गॅस बंद करायला आल्यावर तिकडं माझं लक्ष गेलं आणि काहीतरी डोक्यात टेन्शन असलं की असं होतंय. तर आज असं काहीतरी माझ्याकडून पहिल्यांदाच झालेलं आहे. असं कुणाकुणासोबत होतंय ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आता कुकर थंड झाला
की मग मी भाजी करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी उपवासाला आज काय केलेलं आहे ते. अशा पद्धतीनं उपवासाचे डोसे केलेले आहेत, खूप छान आणि कुरकुरीत भाजून घेतलेले आहेत मी. आता त्याच तव्यामध्ये एकदम किंचितसं तेल घालणार आहे मी. त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहे, साधारण अर्धा चमचा इतके मी जिरे इथं टाकलेले आहेत. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला. उकडून घेतलेल्या बटाट्यांमधले मी 6 ते 7 बटाटे इथं कट करून घेतले. त्याच्यामध्ये हे काश्मीरी लाल तिखट जे की उपवासासाठी वापरतात ते थोडंसं टाकलं, थोडंसं पिंक सॉल्ट इथं टाकलेलं आहे. आणि आता इथं शेंगदाण्याचं कूट पण मी टाकणार आहे थोडंसं, आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि झटकीपट अशा पद्धतीने नाही भाजी तयार होते. तुम्हाला जर शाबू खायचा नसेल किंवा उपवासाचे डोसे खायचे नसतील तर अशा पद्धतीने ना तुम्ही बटाट्याची भाजी पण करून खाऊ शकता. तर बघा व्यवस्थित असं मी चिरलेलं होतं, तरी पण आहे ना हे बटाटे खूप असे चिकट आहेत, एकमेकांना चिटकले होते. त्यामुळं मग मी असे आहे ना ते थोडेसे उलताण्यानंच थोडेसे मी असे कट करून घेतले व्यवस्थित पुन्हा एकदा आणि छान असं परतून घेतलं. आता गॅस बंद केला आणि ताटामध्ये भाजी काढून घेत आहे आणि छान असं हे दुपारचं उपवासाचं ताट तयार. तर या सगळेजण फराळ करायला आणि हे कुरकुरीत पण खूप झालेले आहेत. खूपच सुंदर झालेले आहेत. तर फराळाचं झालं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे किती जोरात असं वारं सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता.